परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा विरोध कायम असून शासनाने नवीन रेखांकन संदर्भात काढलेल्या आदेशाची आज होळी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये या आदेशाची होळी करत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। राज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे द्यायला नाहीत, परंतु ठेकेदारांचे पैसे द्यायला आहेत। देवेंद्र फडणवीस राज्यावर शक्तिपीठ महामार्ग लादून लाखो कोटी रुपयांचा बोजा वाढवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 5 मे रोजी राज्य सरकारनं काढलेला अध्यादेश शक्तिपीठ महामार्गाचा तो आम्ही जाळून या फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे। फडणवीस सरकारनं 5 मे रोजी काढून अध्यादेशामध्ये या शक्तिपीठ महामार्गाचं रेखांकन बदललेलं आहे। हा महामार्ग रेखांकन बदलून चालणार नाही। तर विधानसभेपूर्वी तुम्ही म्हणला होतात की हा महामार्ग आम्ही रद्द करणार आहोत आणि आमचे मतं घेतली होती, तसाच पद्धतीने हा महामार्ग आता रद्द झाला पाहिजे। हा महामार्गाचं रेखांकन बदलून होणार नाही आणि शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला देणार नाही। फडणवीस सरकारला या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करायचा आहे आणि येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये हेच पैशामध्ये सरकार निर्माण करायचं आहे। म्हणून जिल्ह्यातले आणि राज्यातले शेतकरी 1 इंच सुद्धा जमीन या शक्तिपीठ महामार्गाला देणार नाहीत आणि आम्ही उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत। आमचा जीव जाईल परंतु मागा आता हटणार नाहीत। 1 इंच सुद्धा जमीन या महामार्गाला भेटणार नाही। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।